तर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसनं माघार घेतल्यानंतर आज हर्षवर्धन सपकाळ बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामतीत जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। काल माघार घेताना 2029 साली बारामती निवडणूक आम्ही काँग्रेस चिन्हावर लढवणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं होतं। काल माघार घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आज बारामतीत कार्यकर्त्यांच्या भेटीला येत आहेत। 5 वाजेपर्यंत ते बारामतीत पोहोचतील अशी सूत्रांची माहिती आहे। तर काल शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्र्यांच्या निकराच्या प्रयत्नानंतर अखेर काँग्रेसनं माघार घेतलेली होती। त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला होता आणि त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ बारामतीत जाऊन आपल्या अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत।